मी माधवी, माझ्या किचनमध्ये आज मी तुम्हाला सीताफळ बासुंदी दाखवत आहे। त्याच्यासाठी मी हे साहित्य दूध 1 लिटर घेतलेले आहे। हे आता मी आटवत ठेवलेले आहे। हे मी जवळजवळ पाऊण लिटर करणार आहे, पाऊण पेक्षाही कमी करणार त्याचं। हे असं इथे आटवत ठेवलेले आहे। त्याच्यासाठी त्याही अर्धी वाटी पण साखर नाही घेतली, अर्धीच वाटी आहे। हे काजू बदामाचे तुकडे आहेत, ही 3 सीताफळ घेतलेली आहे आणि वेलची। याचं साहित्य एकदम कमी लागतंय। तर आता मी काय करणार आहे, दूध आटतंय तोपर्यंत इकडे सीताफळाची गर काढून घेते, 3 सीताफळांचा। आता हा असा मी सीताफळाचा गर काढून घेतली आहे। हे छान पिकलेली आहेत, मस्त, ह्याला गोडपणा पण असतो खूप। आता ह्याचा मी गर काढून घेते। आता हा सीताफळाचा गर मी काढून घेतलेला आहे आणि हा आता चॉपर मधून फिरवणार आहे। याच्या बिया आपोआप बाजूला निघतील, त्या मी काढून घेणार। आणि नंतर आता हा जे काजू बदामाचे काप आहेत ते मी आता हे दूध जसं उकळत आलेलं आहे त्याच्यात हे टाकून देते आणि ही साखर टाकते। साखर टाकल्यानंतर ही वेलचीची पूड पण टाकते। आता ही जवळजवळ 1 चमचाभर मी वेलचीची पूड टाकली आणि तोपर्यंत हे उकळते। हे उकळल्यानंतर मी थंड करून मग हा सीताफळाचा गर त्याच्यात टाकणार आहे। हे अजून गरम आहे खूप, अजून थोडं उकळवून घेते मी याला। थोडस अजून माझ्या मते दाट व्हायला पाहिजे। आता हे मी लावून घेते आणि हे फिरवते। आता हे चॉपर मध्ये झालेलं आहे। आता ह्याच्या बिया मी वेगळ्या काढून घेते। हे बघा, चमच्यानी अशा ह्या बिया दिसतायत। आता हे आम्ही हळूहळू काढून घेणार आणि मग हा गर आहे तो काढून घेऊन थंड झालं की मग त्याच्यामध्ये हे टाकणार। हे दूध माझं आता सगळं आटवून झालेलं आहे, अर्ध केलेलं आहे मी आणि हे आता कोमट झालं। कोमट झाल्यानंतर मी हा सीताफळाचा गर आहे हा सगळा त्याच्यातला काढून घेऊन त्याच्यात मिक्स करते। आणि ह्यात हा सगळा मिक्स करून आता फ्रीज मध्ये मी हे 2 तास ठेवून देणार। हे थंड झालं की मग आपण खायला तयार। मी फ्रीज मध्ये 2-3 तास ठेवली आहे। खूप छान सुंदर गार झालेली आहे। ही बघा, ही अशी इतकी जाड झालेली आहे आणि त्याच्यात ही 3 सीताफळ घातलेली आणि आता वरती मी गार्निशिंग करता त्याच्यात पिस्ते आणि बदाम असे टाकते। ही करायलाही सोपी आहे, खायलाही सोपी आहे, छान दिसते। आणि बघा, ही करून बघा, आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।